प्रोजेक्टला ऑन करा. सेकंड गोष्ट, तुमच्या वायफायमध्ये जाऊन, ठीक आहे, इथे तुमचा एक यूजर नेम आणि पासवर्ड क्रिएट करा. तसं यूजर नेम हा IoT सर्व्हर आहे आणि पासवर्ड हा IoT सर्व्हर 123 आहे. ठीक आहे, इथे बघा नेम IoT सर्व्हर अँड पासवर्ड इज IoT सर्व्हर 123. हे नेहमी लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर हे ॲटोमॅटिकली तुमचं कनेक्ट होऊन जाणार वायफाय तुमच्या हॉटस्पॉटशी. हे कनेक्ट झाल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली सर्व्हरवर जायचं आहे. तो सर्व्हर आहे आपला factory-server.net प्रोजेक्ट factory-server.in. ठीक आहे, याच्यामध्ये आपल्याला पासवर्ड आणि यूजर नेम टाकायचं आहे. तर जसं पासवर्ड आपला आहे प्रोजेक्टचा, यूजर नेम आहे IoT 155 आणि पासवर्ड पण IoT 155 असेल, IoT 1555. ठीक आहे, आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर जी इन्फॉर्मेशन आहे ही अपडेट होत राहील आपल्या प्रोजेक्टची. ठीक आहे, इथे पण आपल्याला ती व्हॅल्यूज मिळणार आणि सोबत इथे पण आपल्याला व्हॅल्यूज अपडेट होत राहणार विथ डेट अँड टाईम. ठीक आहे, डेट, टाईम, टेम्परेचर, ह्युमिडिटी आणि मॉइश्चर. ठीक आहे, इन टेबल फॉर्मॅटमध्ये. आता आपल्याला अगर याला ग्राफिकल व्ह्यूमध्ये बघायचं असेल तर आपण स्विच टू ग्राफिकल करायचं. तर ग्राफिकल व्ह्यूमध्ये दिसेल आपल्याला. याच्यामध्ये जो थर्ड सेक्शन आहे मॉइश्चर, हा ड्राय आणि वेट कंडिशन आहे, तो व्हॅल्यूज देत नाही, त्याच्यामुळे तो ग्राफ येणार नाही. बाकी टेम्परेचर, ह्युमिडिटीचं ग्राफ येईल. अगेन तुम्हाला स्विच टू टेबल करायचं आहे तर तुम्ही स्विच टू टेबल करू शकता. तर अशा पद्धतीने जो प्रोजेक्ट आहे तुमचा IoT बेस्ड प्लांट मॉनिटरिंग सिस्टम हा वर्क होतो. ठीक आहे.